पुण्यातील मुकुंदनगर भागामध्ये दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलनाची हाक दिली गेली आहे। भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। मुकुंदनगर इथल्या अनधिकृत हजरत दम शाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावानं झालेलं फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी सकल हिंदू समाजाच्या वतीनं आंदोलन केलं जाणार आहे। पुण्यामधील दर्ग्याच्या विरोधामध्ये सकल हिंदू समाजानं हे आंदोलन पुकारलेलं आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हजरत दम शाह अली दर्ग्याला पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे। पुण्यामधली दृश्य आपण बघतोय। दर्गा विरोधामध्ये सकल हिंदू समाज आंदोलनाच्या भूमिकेमध्ये आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। पुणे महानगरपालिकेला पत्र दिलं होतं। जर अधिकृत होतं त्यांनी काल आम्हाला सांगण्याची आवश्यकता होती, आणि जर अधिकृत असेल तर माझा प्रश्न हाच आहे की फुटपाथवरती अशा पद्धतीचं अनधिकृत देवस्थान धार्मिक स्थळ असू शकतं का? जर अधिकृत असेल तर ते एका सुरक्षित जागेमध्ये असावं। जर अधिकृत असेल तर त्याला या भागातल्या नागरिकांच्या वाहतुकीसाठी त्याची सुरक्षा महत्वाची आहे। आमची मागणी हीच आहे की येणाऱ्या 10-15 दिवसामध्ये रस्त्यावरती आणि फुटपाथवरती असलेलं हे अनधिकृत हे खडक जर या ठिकाणी काढलं नाही तर त्या ठिकाणी आम्ही बजरंग बलीचं मंदिर या ठिकाणी। आणि याच विषयी आपण अधिक बोलूया। पुण्यातले प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, सध्याचं काय चित्र आहे आणि एकूण सगळा वाद काय? पुन्हा एकदा आपण ज्ञानेश्वर यांच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करूया। दर्गा विरोधामध्ये सकल हिंदू समाज या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये पुण्यात उतरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। पुण्यातील अनधिकृत दर्ग्याच्या विरोधात सकल हिंदू समाजाचं आंदोलन आणि त्या पार्श्वभूमीवरती मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। भाजप आमदार योगेश टिळेकरांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। पुन्हा एकदा आपण ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहे, त्यांच्याकडे जाऊयात। ज्ञानेश्वर, नेमका सगळा वाद काय आणि आता तिकडचं काय चित्र? मुकुंदनगर परिसरामध्ये हजरत दम शाह बाबाच्या नावानं एक दर्गा आहे। जो दर्गा अनधिकृत असल्याचा दावा भाजपकडून करण्यात येतो आणि त्यासाठी हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे। हा दर्गा ज्याला तर्क म्हटलं गेलंय हा इथून काढून टाकावा, हे अतिक्रमण आहे अशा पद्धतीची भूमिका भाजप आहे। आणि या आंदोलनात इथले भाजपचे आमदार योगेश टिळेकर, त्यासोबत संग्राम जगताप जे जिल्ह्यातले आमदार आहेत ते आणि सकल हिंदू समाजाचे पुण्यातले जे लोक आहेत ते मोठ्या संख्येनं आंदोलनात सहभागी झाल्याचं आपण पाहतोय। यापूर्वी मुस्लिम समाजाच्या लोकांनी याच ठिकाणी आंदोलन केलेलं होतं आणि त्यानंतर आता हे आंदोलन या ठिकाणी सुरू झाल्याचं पाहत आहोत। काही वेळा संग्राम टिळेकर यांची एक सभा जी आहे ती या ठिकाणी पार पडणार आहे। सभेत नेमके ते काय बोलतात, काय असणार आहे हेही पाहणं त्यावर लक्ष ठेवून धन्यवाद ज्ञानेश्वर, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर पुण्यामधलं हे चित्र आपण बघतोय। दर्गा विरोधामध्ये सकल हिंदू समाज या ठिकाणी आंदोलनाच्या भूमिकेमध्ये फुटपाथवरच्या अनधिकृत दर्गा विरोधामध्ये आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। मुकुंदनगर भागातील दर्गा विरोधामध्ये सकल हिंदू समाजाकडनं हे आंदोलन पुकारण्यात आलेलं आहे। भाजप आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। मुकुंदनगर इथल्या अनधिकृत हजरत दमदम शाह अली बाबाच्या दर्ग्याच्या नावानं झालेलं फुटपाथवरचं अतिक्रमण हटवण्याची मागणी सकल हिंदू समाजाच्या वतीनं करण्यात आलेली आहे आणि त्या मागणीला धरून आता या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं। पुण्यामधल्या आंदोलनाचे हे दृश्य भाजपचे आमदार योगेश टिळेकर यांच्या नेतृत्वामध्ये हे आंदोलन केलं जातं।